ओ थांबा थांबा, न विचारता आत का चाललेत? ओ मॅडम, सर, इथं आलेल्या प्रत्येकांना साहेबांसोबत काही नाही तर काही काम आहे. कोणीच तिथं टाइमपास करायला आलेलं नाहीये. पण तुम्ही असे डायरेक्ट आत नाही जाऊ शकत. तुमचं नाव काय, गाव काय आणि कशासाठी तुम्ही साहेबांना भेटायला आलात आधी ते मला सांगा. मी साहेबांना फोन करेल. साहेबांनी जर परमिशन दिली तर मी तुम्हाला आतमध्ये सोडेल, अथवा मी तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही. बरं, नाव काय तुमचं? तुमचं साहेब? थांबा 2 मिनिटं. हा साहेब, ते विठूचे वाडीचे अधोक्षज महाराज आणि इंद्रायणी आलेत बाहेर. पाठवू का त्यांना आतमध्ये? ठीक आहे साहेब. हो हो. हे बघा, साहेब खूप बिझी आहेत, आज ते तुम्हाला भेटू शकत नाही. ओ मॅडम, मला साहेबांनी जसं सांगितलंय ना, मी तसंच तुम्हाला सांगतोय. आज ते तुम्हाला भेटू शकत नाही. जा तुम्ही घरच्याला. अहो, साहेबांनी एका दिवसात किती लोकांना भेटायचं, किती लोकांचे कामं करायचे? हे बघा, तुम्ही तर राडा घालू नका, नाही तर मला लेडीज कॉन्स्टेबल बोलवावं लागेल. ओ सर, सांगावं यांना. जा तुम्ही घरच्यांना, साहेब तुम्हाला आज भेटणार नाही. ओ जा ना, तुम्हाला समजत नाही का? बाकीच्यांचे बी लोकांचे कामं राहिले ना. जा तुम्ही. साहेब, हाकलून लावलं मी त्यांना. हो. ठीक आहे साहेब. हां हां.